नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कथालेखन. कथालेखन म्हणजेच काय तर स्टोरी रायटिंग. आता मुद्दे म्हणजेच काय तर पॉईंट काय आहेत आपल्याकडे. एका माणसाच्या घरात उंदीर, म्हणजे एक माणूस असतो आणि त्याच्या घरामध्ये उंदीर घुसतो. त्याला उंदराचा राग, मग त्याला त्याचा खूप राग येतो. उंदराला पिंजऱ्यात पकडले, मग तो उंदराला पिंजऱ्यामध्ये पकडतो. शेपटीला चिंदी लावून आग, आणि पकडलेल्या उंदराच्या शेपटीला एक चिंदी लावतो आणि त्याला आग लावून देतो. उंदीर घरात घुसला आणि तोच उंदीर काय होतो तर त्याच्याच घरामध्ये घुसतो. घर पेटले आणि त्याचं घर सगळं जळून खाक होतं. तात्पर्य, आता मोरल ऑफ द स्टोरी याच्यातून तुम्हाला काय कळलेले आहे ते सांगायचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, स्टोरीला नाव द्यायचं आहे. तर मी इथे नाव दिलेलं आहे उंदरामुळे झालेले नुकसान. तुम्ही तुमच्या पद्धतीने दुसरं नाव देऊ शकता. आता स्टोरी लिहायला सुरुवात करायची आहे. एका गावात एक माणूस राहत होता. तुम्ही इथे त्याचं नाव पण टाकू शकता. त्याच्या घरात रोज एक उंदीर येऊन धान्य खाऊ लागला. एका गावात एक माणूस राहत होता आणि त्याच्या घरामध्ये रोज एक उंदीर यायचा आणि त्याच्या घरात असलेलं धान्य खायचा. धान्याचे खूप नुकसान होत असल्यामुळे त्या माणसाला उंदराचा प्रचंड राग आला. ऑब्वियसली कोणालाही येईल. तो म्हणायचा, हा उंदीर माझ्या घरातून हकललाच पाहिजे. मग तो काय बोलतो, हा जो उंदीर आहे हा माझं रोज खूप नुकसान करतोय, तर ह्याला मला हकललंच पाहिजे. सेकंड पॅरामध्ये लिहायचं आहे, एके दिवशी त्या माणसाने उंदीर पिंजऱ्यात पकडला. मग काय करतो तो, एक दिवस त्या उंदराला पिंजऱ्यामध्ये पकडतो. उंदीर हाताशी लागल्यामुळे तो खूप आनंदी झाला. मग उंदराला पकडल्यामुळे तो खूप खुश होतो. पण या आनंदात त्याच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली. आणि हे म्हणजे तो उंदराला पकडल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये काय होतं तर त्याचा सूड घ्यायचा. सूड घेणं म्हणजेच काय तर बदला घेणं. आता ह्याला धडा शिकवलाच पाहिजे अशी जी भावना असते ती त्याच्या मनात निर्माण होते. त्याने उंदराच्या शेपटीला चिंदी बांधून त्याला आग लावली. मग तो काय करतो, जी उंदराची शेपटी असते तिला एक चिंदी बांधतो. चिंदी म्हणजेच काहीतरी कापडाचा तुकडा बांधतो आणि त्याला पेटवून देतो. आग लागल्यावर उंदीर वेदनेने धावत सुटला. मग आग लागल्यावरती ऑब्वियसली त्याला भाजत असेल, त्यामुळे तो काय करतो तर त्याच्या वेदनेने, दुखण्याने तो सगळीकडे पळायला चालू करतो आणि घरात घुसतो. मग तो काय करतो तर परत रिपीट घरात घुसतो. त्याच्या शेपटीवरील ज्वाळा पडद्यांना, कागदांना आणि त्याच्या शेपटीवरील जे फायर असतं, जेव्हा जे ज्वाळा असतात किंवा पेटल्यामुळे जी आग निघते ती कशाला लागली, पडद्यांना लागली, कागदांना लागली आणि लाकडाला लागल्या. त्याचं घर लाकडाचं होतं. सो पडदे पेटले, कागद पेटले, लाकडं पण पेटले. काही वेळातच सगळं घर पेटलं आणि त्याचं जे घर होतं हे सगळं पेटून गेलं. घरातील सामान, धान्य, कपडे सगळं जळून खाक झालं आणि त्याच्या घरामध्ये जे काही सामान होतं, जे काही धान्य होते, जे कपडे होते ते सगळे जळून गेले. उंदीर तर पळून गेला, पण माणसाचे प्रचंड नुकसान झाले. आता ऑब्वियसली उंदराची आग बुजली असेल, तो तर पळून गेला, पण नुकसान कोणाचं झालं तर या व्यक्तीचं झालं. त्याला आपल्या कृतीची खरी जाणीव झाली आणि त्याने जी काही गोष्ट केली होती, जी काही काम केलं होतं, त्याला समजलं की आपण किती चुकीचं काम केलं आहे. आपण त्याच्या शेपटीला आग नव्हती लावायला पाहिजे, त्याला असं सोडून द्यायला हवं होतं. सो तात्पर्य काय येणार आहे ह्याच्यामध्ये, तर मोरल ऑफ द स्टोरी आहे, रागाच्या भरात केलेले काम नेहमी आपलेच नुकसान करून जाते. म्हणजे आपण एखादं काम जर रागाच्या भरात केलं तर त्याच्यातून आपलं स्वतःचंच नुकसान होत असतं. किंवा सेकंडवाला तात्पर्य म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी लिहू शकता, संयम हा सर्वात मोठा गुण आहे. संयम करणं म्हणजे स्वतःवरती कंट्रोल ठेवणं हा सगळ्यात मोठा गुण, म्हणजे सगळ्यात मोठी क्वालिटी आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही स्टोरी कंप्लीट करायची आहे. आय होप तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मुलांचे जे लेसन्स आहेत ते माझ्या दुसऱ्या चॅनेल्सवरती भेटतील, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. आणि सेम याच स्टोरीज तुम्हाला हिंदीमध्ये पण एक्सप्लेन केलेल्या मिळतील, तर तो माझा हिंदीचा वेगळा चॅनेल आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.